मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या आज 8व्या दिवशी परत एकदा मराठा समाज एक त्यांच्या प्रकृतीविषयी प्रकृतीविषयी फार काळजी समाजाला वाटत आहे। आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील यांचा जीव म्हणजे आमच्या मराठा समाजासाठी अत्यंत मोलाचा आहे। तो जीव वाचला पाहिजे म्हणून राज्य शासनानं तातडीनं मध्यस्थी करावी यासाठी आम्ही ही वेगवेगळे आंदोलन चालू आहे। यामध्ये कालपासून जी काय राज्य शासनाकडून जी काही निवेदन सादर केली जातात ते पाहता पुन्हा एकदा मराठा समाजाची नेमकी काय आरक्षणाची स्थिती आहे हे समजू शकत नाही। पुन्हा फसकत होते का असं झालेलं आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जो राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल आलेला आहे सकारात्मक। जर तो अहवाल आला असेल तर आम्ही मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देणार आहोत। पण दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि इकडे एका बाजूला ओबीसींना खुश करायचं, दुसऱ्या बाजूला मराठ्यांना टिकाऊ आरक्षण द्यायचं। म्हणजे यापूर्वी 2 वेळा जसं आरक्षण दिलं तसं तिसऱ्या वेळेला टिकाऊ आरक्षण राहणार का हा मूळ प्रश्न मराठ्यांच्या समोर आहे। ही एका बाजूला हे राज्य मागासवर्गीय आयोगाचं आरक्षणाची बाजू, तर दुसऱ्या बाजूला सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातलं जे काय लिखित स्वरूपात दिलं त्या संदर्भातसुद्धा संभ्रम अवस्था आता समाजात निर्माण केलेली आहे। त्यामुळं राज्य शासनानं या संदर्भातले खुलासे तातडीने करावेत आणि जो मराठा समाजावर कारण नसताना एक समाजाला घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्या भुजबळकडे पाहत होतो ते अतिशय बालबुद्धीचे आरोप मराठा समाजावर करायले आहेत। तरी कुणासाठी तुम्ही एवढं सगळी लालूचगिरी करायला फक्त आणि फक्त ईडीची कारवाई टाळण्यासाठी, पुन्हा तुरुंगवारी नको यासाठी चाललेला सगळा हा आटाट आहे। सगळ्या जनतेला माहीत झालेला आहे। लवकरात लवकर राज्य शासनाने यामध्ये मध्यस्थी करावी। जर का मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही कमी जास्त झालं तर मराठा समाजाचं जे आंदोलन होणार आहे हे राज्य शासनाला सोपं जाणार नाही आणि त्यासाठी राज्य शासनानं तातडीनं मध्यस्थीची भूमिका घ्यावी। स्वतःचा प्राण अर्पण करण्याची भावना घेऊन समाजासाठी मनोज जरांगे जे काय स्वतःचं उपोषण करत आहेत अशा वेळेला किमान पक्षी आज मराठा समाजाने ठरवलेलं आहे की ते एका बाजूला जर उपोषण करत असतील तर किमान आम्ही त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आत्मक्लेश करणार आहोत। कुठलंही काही न करता या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून एक आत्मक्लेश आम्ही स्वतःला आमच्या त्रास घेत असताना राज्य शासनाला आम्ही एवढं सांगू इच्छितो ही वादळापूर्वीची शांतता आहे। आत्मक्लेश वगैरे आम्ही आत्तापर्यंत सगळी शांततेने केलेलं आहे। मराठा समाज हा एक शासनाला किंवा राष्ट्रीयत्वाची भावना जपणारा समाज आहे। पण ज्यावेळा अन्यायाची परिसमा होती त्यावेळा तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।